नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सगळे शिक्षक मित्रांनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ शांतपणे तटस्थपणे लक्ष देऊन ऐका. यातले सगळे मुद्दे व्यवस्थित समजून घ्या. कमेंट करण्याची सजेशन देण्याची घाई करू नका. सगळे मुद्दे नीट समजून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये कळवा. भले ते तुम्ही पॉझिटिव्ह असू द्या, निगेटिव्ह असू द्या, तटस्थ असू द्या, काही मुद्दे असू द्या, तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. व्यवस्थित तुमचा मुद्दा क्लिअर कट कमेंटमध्ये टाका. पण हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्णपणे बघितल्याशिवाय शक्यतो कमेंट टाकू नका. सो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे पण तुम्हाला टाकलेले आहे आणि काही उपाय पण सुचवण्यात आलेले आहे, जे मला मुख्य महत्त्वाचे वाटतात. ते मुद्दे पण मी टाकलेले आहे. सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊनच व्हिडिओ समजून घेऊन मग कमेंट करा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. सो शिक्षक भरती 5 वर्ष होणार नाही या संदर्भातली न्यूज आली. ती न्यूज मी स्किप केली होती. म्हटलं यात काही तथ्य नाही आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यावरती प्रश्न उपस्थित केले. बऱ्याचशा व्हिडिओला कमेंट आणि बरेचसे प्रश्न आमच्या टीमकडे पण आलेले आहेत. सर यावरती तुम्ही काहीतरी बोला. सो हा व्हिडिओ व्यवस्थित ॲनालिसिस करून बनवण्यात आलेला आहे. त्यामध्ये काय काय मुद्दे कव्हर करणार आहे, तर महत्त्वाचे मुद्दे यामध्ये काय सांगितलेले आहे आणि शिक्षक भरतीमधले अजून महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते असू शकतात ते मी मांडलेले आहे. सरकारचं धोरण नेमकं काय चालू आहे त्यावरती पण मी थोडक्यात बोललेलो आहे आणि यावरती उपाय काय काय असू शकतात ते पण मी थोडक्यामध्ये सांगितले. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. पण तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करतोय. CET 2026 8 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्या सगळे इतर विद्यार्थ्या मित्रांनाही कळवा की ही CET परीक्षेची दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे. शिक्षक मित्रांना सुद्धा CET पास होणं गरजेचं आहे, किंवा ही जरी पास झाला तरी चालणार आहे. TET पण चालेल, CET पण चालणार आहे. सो दोन्ही बॅचमध्ये एकच फरक आहे की ह्या बॅचमध्ये रेकॉर्डेड स्वरूपातले तुमचे लेक्चर्स तुम्ही हवा तो सब्जेक्ट हवा तो टॉपिक जाऊन लगेच बघू शकतात. इथे मात्र जो लाईव्ह बघाल तो तुम्ही रेकॉर्ड होऊन किती वेळेस पाहू शकतात. बाकी सगळ्या ठिकाणी टीम सारखीचे PDF नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन आहे, सगळं सेम असणार आहे. फी सुद्धा तुम्हाला 1599 दोन्ही ठिकाणी सेम आहे, इन्क्लुडिंग GST आहे. आणि जे आपले जुने विद्यार्थी ज्यांनी ज्या नंबरवरनं TET टेट किंवा CET केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतल्या असेल त्याच नंबरवरनं ह्या बॅचेस घेतल्या तर तुम्हाला 50% ऑफ पण आहे. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे. जाऊन डायरेक्ट डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. सकाळ न्यूजपेपरने 1 डिसेंबर 2025ला न्यूज दिली. त्यासाठी पत्रकार होते तात्या लांडगे. बऱ्याच वेळेस तात्या लांडगे साहेबांचे बऱ्याचशा न्यूज खूप चांगल्या असतात. आता ही सुद्धा न्यूज त्यांनीच कव्हर केली आहे. ती न्यूज थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. याची हेडिंग त्यांनी सांगितली बघा. राज्यात आता 5 वर्ष होणार नाही शिक्षक भरती. आता शिक्षक भरती होणार नाही असं त्यांनी सांगितलं. हे त्यांना तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याने बोललं असेल, एखाद्या उमेदवाराने बोललं असेल, त्यांनी ही न्यूज लावलेली आहे. दुसरं, संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय. माध्यमिक प्राथमिक शाळांमधील 20,000 शिक्षक अतिरिक्त होणार. आता रिसेंटली यावरती कोर्टाने सुद्धा निकाल दिला. केसेस पडल्या होत्या या GR वरती संच मान्यतेच्या, आणि कोर्टाने या सगळ्या भरपूर केसेस पडल्या. या सगळ्या केसेसचा रिझल्ट नुकताच 14 नोव्हेंबरच्या दरम्यान दिलेला आहे. आणि त्या निकालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 24-25ची संच मान्यता गृहीत न धरता 25-26 संच मान्यता गृहीत धरून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन करावं. सो हा GR लागू झाला, पण 24-25ची संच मान्यता होणार नाहीये किंवा त्याच्या अगेन्स्ट अतिरिक्त किंवा समायोजन होणार नाही, 25-26चं होणार आहे. याबद्दल मी पाठीमागचा व्हिडिओ घेतला, बघितला नसेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. पुढे सांगितलंय की 20,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहे. ओके, इथपर्यंत पण ठीक आहे. आता पुढे मुद्दा तुम्हाला सांगतो बघा. पटसंख्येच्या अभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे सुरुवातीला सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांच्याच जिल्ह्यात समायोजन होईल. म्हणजे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं पहिले समायोजन त्या जिल्ह्यामध्येच होईल. जर जिल्ह्यात जागा नसेल इतर जिल्ह्यामध्ये जाऊ शकतात. त्यानंतर विभाग स्तरावर आणि शेवटी राज्याचे समायोजन केले जाईल. म्हणजे नाशिक विभाग आहे, त्यामध्ये 5 जिल्हे आहेत, तर ह्या 5 जिल्ह्यातील शिक्षकांचं समायोजन त्या जिल्ह्यात होईल. त्या जिल्ह्यात नाही झालं तर विभागीय लेवलला नाशिक जिल्ह्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये होईल. तिथे पण नाही झालं तर राज्य स्तरावरती यांचं काय होणार आहे, समायोजन केलं जाणार आहे. आणि विशेष हा मुद्दा आहे बघा. 10वी 12वी बोर्ड परीक्षा कधी तुम्हाला माहिती आहे, फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा आहे. व 9वी नंतरच्या 9वी पर्यंतच्या परीक्षा संपल्यावर म्हणजेच 1 एप्रिल ते 15 जून 2026 पूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईल. काय डेडलाईन दिली तिने? एप्रिल मे जून ह्या 3 महिन्यामध्ये यांचं समायोजन होऊ शकतं.
आणि मग यांचं समायोजन जर तेव्हा झालं तर त्याच्यानंतर कदाचित रिक्त जागांचा तपशील समोर येईल आणि त्याच्यानंतर जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता असं ह्या न्यूजपेपरवरनं आपल्याला प्राथमिक अंदाज हा येतो. आता हे सगळंच खरं आहे, सगळंच खरं असतं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. न्यूज पत्रकार हा कव्हर करतो त्या घडामोडीला, त्या घडामोडी कव्हर करायचा प्रयत्न करत असताना टेक्निकल बाबी त्यांच्याकडनं मिस होऊ शकते किंवा टेक्निकल गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत, असू शकतं. सो ते डायरेक्ट चुकीचे असंही म्हणणं आपलं चुकीचं ठरेल. पण त्यांनी ही न्यूज कव्हर केली. ऍटलिस्ट त्यांनी जाऊन संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली. त्यांना पत्रकार होऊन त्यांना पण अधिकाऱ्यांना उत्तर देणं गरजेचं असतं किंवा द्यावं लागतं. सो त्यांनी पण उत्तर दिलं. त्यातल्या काही गोष्टी त्यांनी घेतल्या, काही गोष्टी टेक्निकल त्यांना माहिती नसतील. तो विषय आपण सोडून देऊया. म्हणजे टीईटी काय, टेट काय, सीटीटी काय हे त्यांना कुठे टेक्निकल माहिती आहे. आपल्यासारख्याला लवकर कळत नाही. आपण डीएड बीएड झालो, ग्रॅज्युएशन झालो तरी आपण लवकर कळत नाही. तिथं भाऊ पत्रकार भाऊ आहेत, त्यांनी जेवढी बातमी जेवढं जमलं तेवढं कव्हर करायचा प्रयत्न केला. पण असं काही फार मोठी चूक केली असं पण त्यांनी दिलेली माहिती बरोबरच आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला. बघा त्यांनी सांगितलंय, बघा त्यांनी हा पण मुद्दा कव्हर केला. मी तुम्हाला आधीच सांगितलं 24-25 आणि 25-26 मधील संच मान्यतेनुसारच आता काय होणार आहे, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे. आता त्यांच्या माहितीनुसार बघा 8,600 शिक्षक काय होत आहे, अतिरिक्त होत आहे. किती? 8,600 शिक्षक. आणि त्यांचं समायोजन एप्रिल पासून सुरुवात होणार. आता का होणार एप्रिल पासून, यामागचं थोडं लॉजिक तुम्ही विचारात घ्या की आता समायोजन नाही करू शकत का, कारण शिक्षक ऑलरेडी शिकवत आहे कुठेतरी, अर्धवट शिकून झालेलं आहे, विद्यार्थ्यांना यूज टू आहेत ते शिक्षक, अर्धवट सोडून जाऊ शकत नाही. हा गोंधळ जर झाला तर आता मुलांचं शिक्षण बंद पडू शकतं किंवा त्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ शकतो. सो आता समायोजन होऊ शकत नाही. त्यांच्या एक्झाम झाल्यावरती साधारणतः एप्रिल नंतर हे समायोजनची प्रोसेस चालू होण्याची शक्यता खूप 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 जास्त असणार, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला माहिती असेल किंवा त्यांनी माहिती दिली 3% पदे दरवर्षी रिक्त होतात. म्हणजे 100 शिक्षक जर राज्यभरामध्ये शिक्षण देत असतील किंवा शिक्षक या पदावर असेल तर 3% म्हणजे 3 शिक्षक दरवर्षी काय होतात, रिक्त होतात. 3 शिक्षक दरवर्षी काय होतात, रिक्त होतात. म्हणजे वॅकन्सी 3 जागा निघतात दरवर्षी. आता पटसंख्येचे निकष आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या पाहता पुढील 5 वर्षात शिक्षक भरती होणार नाही असं ते सांगताय. पण याच्यात कितपत खरं आहे हे आपल्याला तपासावं लागणार आहे. ही बातमी खरंच असेल असं अजिबात नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ही बातमीमध्ये तेवढं तथ्य नाही. तथ्य तेवढं नाही म्हणजे पेक्षा थोडंफार आहे, पण तेवढं नाही. थोडंफार आहे म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा आता यामध्ये त्यांनी सद्यस्थिती बघा आकडेवारी पण दिलेली आहे. एकूण शाळा राज्यामध्ये किती आहेत, 17,235 आहे. कार्यरत शिक्षक किती आहे, 1,70,000 आहे. सरकारी स्कूलचा अंदाज आहे. एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, 90 लाख आहे. अतिरिक्त होणारे अंदाजे शिक्षक 8,600. 8,600 शिक्षक हे अतिरिक्त होत आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि यामध्ये संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे अमोल महेश पालकर यांनी काय म्हटलं बघा, शिक्षक समायोजनानंतर समजातील रिक्त पदे मी तुम्हाला आता तेच बोललो की शैक्षणिक वर्ष 24-25 मधील संच मान्यता पूर्ण झाली आहे. बघा ही पूर्ण झाली आहे आणि 25-26 ची काय संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. संच मान्यतेच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन होईल. समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर राज्यातील एकूण रिक्त पदे समजतील. आता या बातमीच्या आधारे पत्रकार भाऊंनी समजून घेतलं की जागा किती, 8,600 शिक्षक अतिरिक्त होणार आहे, मग हे यांचं समायोजन होणार आहे. आता हे लक्षात घ्या की अतिरिक्त शिक्षक जे होणार आहेत ते त्या गटातले असणारे 1 ते 5 गट आहेत. तुम्हाला माहिती असेल 1 ते 5 गटातले काही शिक्षक असू शकतात, 6 ते 8 गटातले काही शिक्षक असू शकतात, त्यानंतर 9 ते 10 आहेत आणि 11 ते 12 पण आहेत. आता इथे दिलेली माहिती जी आहे ती कुणाची आहे, तर यामध्ये दिलेली माहिती बघा दोन्ही पण आहे. म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, बरोबर आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक हे माध्यमिक उच्च माध्यमिक. आता ही दिलेली माहिती जी आहे ही माध्यमिक शाळांची सद्यस्थिती आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक, प्राथमिक उच्च प्राथमिक, ज्याला आपण म्हणतो बघा प्राथमिक उच्च प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक. मग ही जी आकडेवारी त्यांनी सांगितलेली हेडिंग बघा, माध्यमिक शाळांची स्थिती त्यांनी सांगितलेली आहे, बरोबर आहे. आता त्यांनी सांगितलेली आकडेवारी बघितली तर माध्यमिक शाळांची आहे. बाकी पण शाळा शिल्लक आहेत ना, प्राथमिक शिल्लक आहे, उच्च प्राथमिक शिक्षक शिल्लक आहे नाही का, माध्यमिक उच्च माध्यमिक. आता हे सगळं लक्षात घ्या, मी तुम्हाला जे सांगतोय ही आकडेवारी ठराविक वर्गांची दिलेली आहे. अजून काही वर्गांची आकडेवारी दिलेली नाहीये किंवा माहिती नाहीये. दुसरा मुद्दा की हे जरी 8,600 रिक्त आहे, अतिरिक्त आहे, पण एवढ्याच जागा व्हॅकंट आहे का? काही विद्यार्थी, काही शिक्षक काय म्हणजे आपण शिक्षकांची आता काय नियुक्ती नव्याने नियुक्ती पण झालेली आहे. आणि मागचा आकडा तुम्ही ऐकला असेल, बरेच म्हणजे 21-22 हजार शिक्षक रिक्त होते आणि याला जवळपास 2-3 वर्ष लुटलेले आहेत, गेलेले आहेत. सो या दरम्यान अजून काही शिक्षक असे आहेत की जे शिक्षक काय झाले, त्यांची सेवानिवृत्ती झाली असेल. सो तिथे सुद्धा अजून भरती होणार आहे, वाव आहे.
सो हा मुद्दा जर लक्षात घेतला तर मी काही मुद्दे तुमच्या लक्षात आणून देतो. आणि सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, आमचा फक्त क्लास घेणे हा एवढा एकच हेतू नाहीये. क्लास घेणं ही आमची जबाबदारी आहे, आमचं काम आहे, आमचं पॅशन आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये एक उदात्त हेतू घेऊन आम्ही तुम्हाला शिकवतोय. एक मोठी क्रांती घडून आणणं, सुधारणा घडून आणणं, छोट्या छोट्या गोष्टी का होईना आम्हाला जेवढ्या शक्य तेवढ्या याच्यामध्ये बदल करणं, हे लक्षात आणून हे पण काम आम्ही करत असतो. सो कुणाला असं वाटत असेल की आम्हाला क्लास घेणंच फक्त काम आहे, त्यासाठी तुम्ही हे असं बोलतात, तो भाग बाजूला ठेवा. तो आहेच भाग आमचा, तो आम्ही मान्यच करतो की आम्ही क्लासेस घेतोच ना, आमच्याकडे भरपूर सारे विद्यार्थी, कारण आमची क्वालिटी पण तशी, आम्ही देतो क्वालिटीच देतोय. पण दुसरा मुद्दा हा पण लक्षात घे, त्याचबरोबर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी लक्षात पण आणून देत असतो. त्यातलाच एक भाग आहे की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणणे हा उदात्त हेतू समोर ठेवून सुद्धा काम करतो. आमची पूर्ण टीम काम करते. बरेचसे शिक्षक मित्रांनी आम्हाला कमेंट केलेली आहे की सर कसं शिकवावं हे सुद्धा आम्हाला तुमच्याकडून शिकवावं लागेल, असं इतकं चांगलं तुम्ही शिकवा, अशा कमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांच्या कमेंट आहे. ओके, चला, तुम्हाला पटत नसेल तर मागच्या व्हिडिओच्या कमेंट बघून घ्या तुम्ही. आता काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो बघा. काही जिल्हे, आता खरंच खरं आहे, खरंच खरं आहे काय, काही जिल्हे काही शाळांमध्ये खरंच जागा नसणार आहे. येस, नसणार आहे. तुम्ही पाठीमागे पण बघा, 2022 ची शिक्षक भरती जी झाली त्यामध्ये खरंच जागा नव्हत्या. काही जिल्ह्यांच्या काही संस्थांच्या जागा नव्हत्याच. का? कारण तिथे जागा रिक्तच नाहीये, तिथे आहे ते शिक्षक अतिरिक्त आहे, तिथे समायोजन होऊन त्या जागा फुल होणार आहे. काही जिल्ह्यांच्या जागा कदाचित येणार नाही, काही संस्थेच्या जागा कदाचित येणार नाही, पण एखाद्या जिल्ह्याच्या एखाद्या संस्थेच्या जागा येणार नाही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जागा येणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. हे पण नीट लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, विद्यार्थी, आता तुम्हाला माहिती आहे संच मान्यता प्रोसेस चालू. यामध्ये गडबड काय होती माहिती का, एखाद्या विद्यार्थ्याची पटावर, म्हणजे विद्यार्थ्याला काउंट करायचं म्हटलं, पटावर घ्यायचं म्हटलं, त्याचा आधार व्यवस्थित असावं लागतं. जर आधारावरती काही चुका असेल तर ते आधार रिजेक्ट होऊन जातं. आणि मग अशा बऱ्याच शाळांमध्ये, मी जेवढ्या शाळा म्हणतो ना, आता बघा किती शाळांनी सांगितल्या, हे एकूण शाळा 17,265 आहे. प्रत्येक शाळेमध्ये 1 ते 2% असं होतंय की त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची गणनाच होत नाही. का? त्याचा आधार कार्डचा हेतू प्रॉब्लेम आहे. मग असा जरी विचार केला, 17-18 हजार विद्यार्थी असे की जे पटावर येतच नाही, संच मान्यतेमध्ये काउंट होतच नाहीये. मग याच्यावरती काहीतरी उपाय काढावा लागेल सरकारला. नाही तर बऱ्याच शाळांमध्ये असं आहे, शिक्षक म्हणून तुम्ही मला सांगा, जे विद्यार्थी शिक्षक माझा व्हिडिओ बघत असतील, तुमच्या शाळेत असं घडलेलं आहे की सर माझ्याकडे 5 विद्यार्थी असे, त्यांचं आधार कार्ड प्रॉपर नसल्यामुळे त्यांना मला संख्यात्मक पटावर घेता येत नाही, त्यांची नोंदणी करता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांमागे असणारे जे शिक्षक आहेत तो पण कमी होणार ना. सो हा एक मुद्दा आहे. याच्यावरती सरकारने उपाय काढायला हवा की या विद्यार्थ्यांचं जर आधार कार्डमध्ये इश्यू असेल तर शाळेच्या लेवलला आधार कार्ड लगेच त्यांचं काय म्हणूया दुरुस्त करून, एडिट करून, त्या आधार कार्डला कंप्लीट चांगलं करून तिची सुद्धा पटसंख्या लक्षात घ्यायला पाहिजे. जर ती पटसंख्येत तो विद्यार्थी आलाच नाही तर तुम्हाला बऱ्याच शाळांमध्ये पटसंख्या घटलेलीच दिसेल. आणि आता पण ते घडत होतं, आता ते शिक्षक काळजीपूर्वक हे करून घ्यायला लागलेत मागे लागून, म्हणून पटसंख्या वाढलेली दिसते तुम्हाला 25-26 मध्ये. पटतंय का मला कमेंट मध्ये सांगा. दुसरं, आता मला सांगा, जर शिक्षक भरती करायचीच नाहीये तर रिक्त जागा नाहीच आहेत, मग परीक्षेची घाई कशासाठी घेतली? कशासाठी परीक्षेची घाई? तुम्हाला मग आता टीईटी घेतली तुम्ही, 4.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. फीचा विचार करा किती फी होती. त्यानंतर टीईटी नंतर सीडी घेतली तुम्ही, सीडी घेताय तुम्ही, नंतर टेट पण घेताय तुम्ही, बरोबर आहे, टेट घेताय. मग ह्या सगळ्या एक्झाम कशासाठी, परीक्षेची घाई करतात कशाला मग, जर जागाच नाहीये? लक्षात, मला काय म्हणायचं, जागा आहेत, लक्षात घ्या. उमेदवारांची मानसिकता बनवताय असं दिसतंय. मग जर अशा न्यूज सोशल मीडियामध्ये तुम्ही देत असाल, तुमचे अधिकारी किंवा तुमचे संबंधित जबाबदार पर्सन इथे जर अशी न्यूज देत असतील, म्हणजे मीडियामध्ये देत असतील, तर याचा अर्थ काय, तुम्ही उमेदवारांची मानसिकता बनवताय की तुम्ही तयार राहा, जागा येणार नाही. जागा आहेच, आम्ही त्या मागून घेऊ, आम्ही लक्ष ठेवून घेऊ, जागा आहेच. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये एवढी मोठं महाराष्ट्र, एवढे मोठे लोकसंख्या, एवढे युवा वर्ग येत आहे, यांना शिकवणं तुमचं काम नाही. सर्व शिक्षा अभियान राबवतो आपण. 8वी पर्यंत शिक्षण तुम्हाला फ्री द्यायचं आहे, 7वी 8वी आय थिंक सो फ्री द्यायचं आहे. सर्व शिक्षा अभियान तुम्ही राबवतात. मग सरकारी स्कूलमध्ये त्या सुविधा का नाही आहेत? तुम्ही मानसिकता बनतो उमेदवारांची की नाही, जागा येणार नाही. आतापासून मानसिकता बनवायला लागलेत तुम्ही. अतिरिक्त समायोजन प्रॉपर करा, गैरप्रकार नको. आता हे अतिरिक्त समायोजनचा हा खेळ तुम्ही जो मांडलाय ना, हा प्रॉपर व्हायला पाहिजे. तिथे गडबड नाही व्हायला पाहिजे. विनाकारण याच्या नादा लागून, म्हणजे अतिरिक्त झालंय, समायोजन करतोय आम्ही, जागा शिल्लक नाही, जागा आहेत शिल्लक. मला सांगा, दरवर्षी किती 3% शिक्षक इथे रिटायर्ड होत आहे.
मग त्या जागा कुठे गेल्यात? दरवर्षी कधीपासून शिक्षक भरती झाली आहे? आता ही तिसरी शिक्षक भरती होते. तुम्हाला आठवतंय तिसरी शिक्षक भरती होते. मग एवढ्या वर्षात शिक्षक रिटायर झालेच नाहीये का? झालेत ना. मग ही अशी मानसिकता बदलू नका उमेदवारांची. हा पण मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. मग मला सांगा, हे सगळं चालू असताना 18,000 कंत्राटी भरती कुणासाठी करायची आहे? राज्यात कंत्राटी शिक्षक भरतीची मोठी घोषणा, 18,600 शाळांमध्ये नियुक्ती होणार. कोणाची बातमी आहे? सकाळचीच बातमी आहे. शिक्षक भरती होणार नाही. मग कॉन्ट्रॅक्ट भरती कशासाठी चालली मग तुमची? कशासाठी? कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे? कॉन्ट्रॅक्ट मधून कोणत्या विद्यार्थ्यांना इथे तुम्हाला भरती करून घ्यायचंय? कुणाला जॉब द्यायचं नेमकं? मग ते जर 18,000 शिक्षक तुम्हाला घ्यायचं म्हणताय तुम्ही, मग हे जे क्वालिफाईड आहेत यांचं काय? म्हणजे एका बाजूला सांगता भरती होणार नाही, एका बाजूला सांगतात शिक्षक भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार. हे चाललं काय आहे? GR काढलंय तुम्ही, GR काढून ते आम्हाला रद्द करावं लागलंय. उपोषण केले, आम्ही आंदोलन केलं, तुम्ही त्यामुळे रद्द झाले तुमचे हे मुद्दे. मग TET परीक्षा वर्षातून 2दा घ्यायची कोणासाठी आहे? जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना पात्रता करण्यासाठीच आहे का? बाकी उमेदवारांना तुम्हाला नवीन घ्यायचंच नाहीये का? मग हे एक्झामचं कशाला GR काढतात? 2दा घेणार आहे. RT मधून, राईट टू एज्युकेशन मध्ये तुम्ही हे टाकलंय की वर्षातून 2दा TET. कुणासाठी घेताय मग TET? ही टेट परीक्षा कशासाठी घेताय? मग बंद करा टेट पण. कशाला? मग विद्यार्थी विनाकारण त्यासाठी अभ्यास करतो, अभ्यासाला वेळ देतो, वेळेची तर मौल्यच नाहीये, किंमतच नाही, ती वेळ परत येणार नाही आयुष्यामध्ये. त्यासाठी शिक्षण क्लासेस जॉईन करतो, कुणातरी मार्गदर्शन घेतो, त्यात पैसा घालवतो, कुठेतरी शहरामध्ये जाऊन राहतो, राहण्याचा खाण्याचा खर्च करतो. मग एवढा कशासाठी चाललाय हा आटापिटा? टेटला फी पण भरतो, 1,000 रुपयापर्यंत फी आहे तुमची, 1,000-1,200 फी भरावं लागते तुम्हाला. ती फी कशासाठी जमा करतो मी? कशासाठी चालू आहे सगळं? आणि DED शिक्षण कशासाठी चालू ठेवताय? मग स्कूल कॉलेज बंद करून टाका. जर 5 वर्षात तुम्हाला शिक्षक भरती करायची नसेलच तर कशाला DED शिक्षण देताय? ह्या DED झालेल्या विद्यार्थ्यांचा कुठे त्यांना जॉब देणार तुम्ही? तुम्हाला सरकारी स्कूलला जॉब नाहीये, मग प्रायव्हेटमध्ये तर सुळसुळाट चालू आहे. प्रायव्हेटमध्ये काय चालू आहे याचं काय कोण उत्तर देईल? प्रायव्हेट स्कूल आणि सरकारी स्कूल, मला सांगा, तुम्ही विचार करा. जे शिक्षक मला बघत असतील किंवा मी इन्क्लुडिंग मी सगळेच बघा, जेवढे शिक्षक आहेत त्यांची मुलं शिकतात कुठे आहे? सरकारी स्कूलला का शिकत नाही याचा विचार सरकारने, शिक्षण विभागाने करायला हवा. सरकारी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत का चालली आहे याचा विचार करायला हवा. याला उपाय काय? याला उपाय एक आहे की प्रायव्हेट स्कूल कोणाच्या आहे? ज्यांनी ह्या सरकारी स्कूल बंद करायचा घाट घातला त्यांच्या सगळ्यांच्या प्रायव्हेट स्कूल आहे. मग प्रायव्हेट स्कूलला तुम्हाला विद्यार्थी संख्या वाढवायची आहे, मग सरकारी स्कूलला का वाढवता येत नाही? मला सांगा, सरकारकडे पैसा कमी आहे का? तरी पैसा आहे. लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देऊ शकता, दर महिन्याला 1,500 रुपये. अशा किती लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देताय. मग त्याच बहिणीने जर विचारलं ह्या पैशांचा आम्हाला विनियोग चांगल्या ठिकाणी करायचं, काय करू? त्या लाडक्या बहिणी सुद्धा सांगतील की आमच्या भावाला, आमच्या लहान बहिणीला तुम्ही जॉब द्या. ते जॉब करायला तत्पर आहे, ते जॉबसाठी त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे. मग कशासाठी? प्रायव्हेट स्कूल जर का वाढत चालल्या? कारण सरकारी स्कूलकडे लक्ष नाही. प्रायव्हेट स्कूल का वाढत चालल्या? सरकारी स्कूलकडे लक्ष नाही. प्रायव्हेट स्कूलमध्ये जे दिलं जातं ते सरकारी स्कूलला देता येणार नाही. एवढा पैसा नाही तुमच्याकडे? आहे, खूप पैसा आहे. तो पैसा कुणाचा आहे? तुमचा नाही, म्हणजे सगळ्यांचाच आहे, आमचाच पैसा आहे, जो टॅक्सच्या स्वरूपात तुम्ही घेतलेला आहे. मग तुम्ही सरकारी स्कूलचं ते नवीन रूपडं आणा ना पुढं. द्या, सुविधा द्या त्याला. मुलांना काय इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, काय सुविधा पाहिजे, शिक्षकांना ट्रेनिंग द्या, शिक्षकांना डिजिटलाइज काय बनवता येईल, करता येईल ते द्या, त्यांना सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून द्या. मी सांगतो, महाराष्ट्रात असे कितीतरी शिक्षक झेडपीला आहेत ज्यांनी शाळा कुठे नेऊन ठेवली आहे. उदाहरणं भरपूर उदाहरणं आहे. सो हे सगळं तुम्ही करत असताना प्रायव्हेट स्कूलचा घाट तुम्ही जास्त घातला. आणि जर गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिकवायची तुमचा जर हेतू असेल, सरकारचा हेतू असेल ना, तर प्रायव्हेट स्कूलला हे गरीबचे विद्यार्थी शिकू शकत नाही. एवढ्या फी ते घेत आहे. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन जेवढ्या पैशामध्ये झालं तेवढं घेण्यासाठी पहिलीला तेवढा खर्च आहे, फर्स्ट क्लासला तेवढा खर्च आहे, लाखामध्ये खर्च आहे. प्रायव्हेट स्कूलचे एवढे फी परवडणार आहे का? मग या स्कूल सगळ्या आणि शिकणं फक्त काय श्रीमंतच असणार का? गरिबांनी शिकायचं नाही का? मग त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय, यावर उपाय काय? यावर उपाय आहे की सरकारी स्कूलमधील विद्यार्थी घटत याचा विचार करावा. का घटत आहे? घटना याची काळजी घ्या. जर ते विद्यार्थी तिथे टिकून राहिले तर पटसंख्या वाढेल. पटसंख्या वाढली तर शिक्षकांची गरज आहे भारताला, शिक्षकांची गरज आहे महाराष्ट्राला. असे असंख्य शिक्षक पुढची पिढी चांगली घडवणार आहेत. सो हा मुद्दा नाहीच आहे. तुम्ही लाडकी बहीण योजना राबवतात, लाडक्या भावाला आणि बहिणीला टॅलेंटनुसार जॉब द्या, पैसे देण्याची गरज नाही पडणार त्यांना. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. शिंदे साहेब म्हणताय शाळा बंद करताय तुम्ही, लाडकी बहीण योजना बंद करा नाही, हे पैसे वापरा ना तुम्ही इकडे. हा उपाय नाहीये का? हा उपाय आहेच. तुम्ही भले आमच्याकडनं सांगा आम्हाला की प्रत्येक भारतीय, प्रत्येक महाराष्ट्रीयन तुम्हाला महिन्याला पैसे देऊ, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण असं काही करू नका. बघा, शिक्षक हा खूप महत्वाचा रोल आहे. जन्माला आल्यापासून त्या बाळाला शिकवण्याचं काम आणि एक उदात्त हेतू ठेवून एक परिवार सक्षम करण्याचा, एक पिढी घडवण्याचं काम शिक्षक करतोय.
मी मी जे बोलतो हे सगळे मुद्दे प्रॉपर त्या त्या पॉइंटला धरूनच बोलतोय तुमच्याशी. शिक्षक भरती बंद करणं हे शिक्षक भरती होणारच नाही हे सुद्धा चुकीचं आहे. एवढ्या शाळा आहेत, एवढ्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी शिकताय, ह्या विद्यार्थ्यांना गरज आहे चांगल्या शिक्षकांची. शिक्षक भरती बंद होणार असं कोणी जर म्हणत असेल ना, एकदम चुकीचं आहे. मी क्लास चालू राहावा माझा, आमचा क्लास चालावा खूप मोठा झाला असा अजिबात हेतू नाही आहे. असे असंख्य क्लासेस मार्केटमध्ये अवेलेबल आहे, असंख्य मार्गदर्शक खूप चांगले चांगले अवेलेबल आहे. तुम्ही तिकडे क्लास करा, मी म्हणत नाही इकडेच करा. पण मला सांगायचं काय, ही न्यूज जर मार्केटमध्ये मी घेत नव्हतो हा न्यूज, खरं म्हणजे ही न्यूज घेत नव्हतं, का निगेटिव्ह न्यूज आहे, कशाला घ्यायची बाबा, यात काही खरं आहेच नाहीये. कसं काय बंद होऊ शकतं शिक्षक भरती, शक्यच नाहीये. मग टीडी वर्षातून 2दा कोणासाठी घ्यायची आहे, GR कोणासाठी काढलंय, उगच काढलंय का, त्यांना काही काम नव्हतं का? हे मुद्दे नीट लक्षात घ्या. सो विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती बंद नाही पडणार, शिक्षकांची गरज आहे. आणि विद्यार्थी तुम्हाला मी सांगतो, स्वतःहून तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवा. संच मान्यता व्यवस्थित होते का, अतिरिक्त आणि समायोजन प्रॉपर होतं का, रिक्त जागा प्रॉपर प्रत्येक संस्थेकडून शाळेकडून दिल्या जातात का, याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं आपल्याला सगळ्यांना. आणि आपणच आपले सरकार आहोत, लक्ष ठेवा. आपणच निवडून दिलंय सरकारला. सो ठीक आहे, काय गडबडी होत्या ते आपण लक्ष ठेवणं आपलं काम आहे, आणि वेळोवेळी आवाज उठवणं काम आहे. ज्यांना लक्षात आलं त्यांनी फक्त पाठवत चला, आपल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोणाकडे पाठवत चला, ते आमच्याकडून पाठवतील. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत चालू. हे सगळे मुद्दे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा प्रत्येक मुद्दा नीट समजावून घ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा. काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल तुम्ही करू शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, सगळ्या शिक्षकांपर्यंत शेअर करा, सगळ्या ग्रुपला शेअर करा. आणि ह्या मुद्द्यांमध्ये अजून तुम्हाला काही ॲडिशनल मुद्दे ॲड करायचे असेल तर तेही कमेंटमध्ये टाका. अजून काही मुद्दे तुम्हाला सजेस्ट करायचे ते सजेशन कमेंटमध्ये टाका. याच्या व्यतिरिक्त अजून काही तुमचे असेल म्हणणं तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक मात्र नक्की करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.